कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. सिंधुदुर्गातील झाराप तिठा येथील मारहाणीवरून आमदार निलेश राणे आक्रमक. पर्यटकाला केली होती हातापायाला बांधून जबर मारहाण. सावंतवाडीतील साटेली तर्फ सातार्डा येथील बेकायदेशीर मायनिंग बंद करण्याची स्थानिक नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. अलिबाग पेण मार्गावरील तीनविराजवळील दरोड्यात रायगडमधील 3 पोलिसांचा समावेश. सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त, पोलीस झाले दरोडेखोर. आणि गुहागरमधील साखरी बुद्रुक आणि रानवी गावात सापडली कातळ शिल्पे. गावाच्या सीमेवर मोठ्या सड्यावर आढळून आली कातळ शिल्पे. आता पाहूया सविस्तर वृत्त. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या झाराप तिठा येथील एका चहाच्या टपरीवरती चहामध्ये माशी पडल्याच्या कारणावरून वाद होऊन पर्यटकाला तेथील स्थानिकांनी मारहाण केली होती. तेथे असणाऱ्या टपरी मालक आणि स्थानिकांनी त्या पर्यटक व्यक्तीला अक्षरशः हातापायाला बांधून जबर मारहाण केली होती. या घटनेची दखल याआधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेऊन त्या हॉटेल मालकावरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आमदार निलेश राणे हे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी तर त्या हॉटेल मालक आणि त्यांच्या संबंधितांना थेट इशाराच दिला आहे. काय म्हणाले आहेत आमदार निलेश राणे ते पाहूयात. 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झाराप तिट्यावर एक घटना घडली. काही पर्यटक आले होते. तिथे एक चहाची टपरी होती. चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं. पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे. 5 आरोपी केलेले आहेत. 5 पैकी 1 पकडला गेला आहे. 4 अजून मोकाट आहेत. पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इल्लीगल आहे. पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत. आज 10 तारीख आहे. 12 तारखेच्या चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल. मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही. म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे. ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे. आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं. आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी. सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर मायनिंग सुरू असून यामुळे येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मायनिंगमुळे त्रस्त असलेल्या स्थानिकांनी अनेक तक्रारी करूनही मायनिंग बंद करण्यात आलेली नसल्याची तक्रार येथील स्थानिक अतुल पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. अनधिकृत मायनिंग आमच्या गावामध्ये सध्या 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना झाले चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात चालू आहे. अद्यापही कुठच्याही प्रकारचे कागदपत्र कंपनीने किंवा कोणीच अजूनपर्यंत हे केलेले नाहीत, दाखल केलेले नाही, अजून दिलेले नाही आहेत कंपनीने वगैरे. तर मी ही संपूर्णपणे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी, तहसीलदार, पालकमंत्री यांच्या कानावर घातलेली आहे. 26 जानेवारीला आमची माणसं इथे उपोषणाला बसलेली आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण सगळ्यांना एकत्र आणून हा जो आहे प्रश्न तो सोडवतो. पण असं आहे की जिथे आता चालू आहे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये चालू आहे त्या क्षेत्रामध्ये 4 मालक आहेत. त्या सातबाऱ्यामध्ये 4 मालक आहे. एकच मालक ते अनधिकृतपणे उत्खनन करतोय आणि एक जी त्याच्यामध्ये आहे ती ग्रामपंचायतीची देवराईची मिळकत आहे, त्याच्यामध्ये पण उत्खनन चालू आहे.
आणि संपूर्णपणे गाव उद्ध्वस्त म्हणजे माळीण गाव हे होण्याच्या वाटेवरती सध्या आहे आणि पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. धूळ प्रदूषण हे संपूर्णपणे हे सगळं तसं झालेलं आहे. तर त्वरित याच्यावर कुठच्याही म्हणजे याच्यावरती हे घ्यावं ही आमची आशा आहे. आजूबाजूच्या सर्वच म्हणजे तळवणे गावाला, कोंडुरा गावाला, सातारडा गावाला आणि साटेली गाव तर पूर्णपणे नष्टच होणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर आहे या पूर्ण याच्यावरती, मायनिंगवरती सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे की जैसे ते तसं तरी असून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर न जुमानता हे मायनिंग चालू आहे. आणि तिथे पूर्णपणे बंगाली मुसलमान हे संपूर्णपणे तिथे आहेत आणि हे पूर्णपणे दादागिरी करून हे गावातील लोकांना हे दादागिरी करून हे पूर्णपणे हे करतात. महाराष्ट्र शासनासोबत करार करून अदानी समूहाने सध्या घरगुती स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीचे काम सुरू केले आहे. या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ वीज ग्राहक संघर्ष समिती व महाविकास आघाडीने आज महावितरण कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, वीज ग्राहक संघर्ष समितीचे संपत देसाई व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मीटर आहेत ते मीटर बदलून अदानीचे प्रीपेड मीटर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सरकारने सुरू केलेलं आहे. खरं तर तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी 4 महिन्या निवडणुकीच्या आधी 4 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की फक्त शासकीय कार्यालयातच हे मीटर वापरले जाणार आहेत आणि ते दिले जाणार आहेत आणि लोकांवर सक्ती केली जाणार नाही. परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती वेगळी आहे. आज अदानींच्या माणसाला कुठलंही पत्र न देता फक्त फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्यांना अदानीच्या माणसाला MSCBच्या कार्यालयामध्ये जागा द्या, त्यांना ऑफिस द्या आणि त्या आज ऑफिस इकडे बेकायदेशीर अदानीचं ऑफिस बसवलेलं आहे. आणि त्याला या मोर्चा आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अदानींचा हा ऑफिसचं कार्यालय इथे बंद करण्यात येईल. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 22,500 सरकारी कार्यालय आहेत, त्या ठिकाणी प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेली आहेत. पण या जिल्ह्यामध्ये 3.25 लाख ग्राहक हे खाजगी आहेत आणि या खाजगी ग्राहकांपैकी 11,000 ग्राहकांना आज प्रीपेड मीटर बसवण्यात आलेले आहेत. खरं तर मीटर फॉल्टी झाल्यानंतर त्यांची सक्ती करायची नाही असं शासनाचं धोरण आहे असं एकीकडे सांगतात शासन. परंतु परिस्थिती मात्र उलटी आहे की 3.25 लाख ग्राहकांपैकी 11,000 ग्राहकांना प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत. आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेले तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू. त्याचबरोबर जे मीटर सुरू होते, जे मीटर आज विक्री करत होते जिल्ह्यातील लोक, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर, त्यांना आज मीटर हे बंद करण्यास सांगितलेले आहेत आणि जो 3,500 रुपयांना मिळणारा मीटर आज 12,000 रुपयांना ग्राहकांना पडत आहे. आणि त्यामुळे हे मीटर उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्षीय लोकांनी वीज ग्राहकांनी जी आंदोलन केलं आहे ते आंदोलन लेखी स्वरूप मिळणार, नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे. आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे अदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची सरकारची वेळ आली आहे, त्या सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे, हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सहआयुक्त महेश देवरे, मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक आयुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगार निर्मिती वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावरती मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढवणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात माइलस्टोन ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम विहित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गौण खनिजाचे म्हणजेच चिरे, काळा दगड, डबर, माती, वाळू आदींचे उत्खनन करून महसूल विभागाची रॉयल्टी थकवणाऱ्यांना महसूल विभागाने आता चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यातील 91 जणांनी जिल्हा प्रशासनाची 28,04,70,231 रुपये एवढी रॉयल्टी थकवली आहे. संबंधितांनी 31 मार्चपर्यंत दंडासह ही थकीत रॉयल्टी भरावी अशा नोटिसा तहसीलदारांमार्फत बजावण्यात आल्या आहेत. गौण खनिज उत्खननानंतरही गेली अनेक वर्षे 2 वर्षे ही थकबाकी आहे.
महसूल मंत्र्यांनी महसूल विभागाला थकीत रॉयल्टी तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार जिल्हा प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे। गुहागर तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये गौण खनिज उत्खननाची थक बाकी आहे। खनिकर्म विभागाकडून उत्खननाचा परवाना अनेकांनी मिळवलाय, काहींनी अतिरिक्त उत्खनन केले आहे, त्यांना तहसीलदारांनी दंड केलाय। या दंडाविरुद्ध प्रांतांकडे केलेले अपिलानंतरही दंड कायम राहिलेला अशी ही प्रकरणे आहेत। जिल्ह्यात अशा प्रकारे 91 जणांनी रॉयल्टी थकवल्याची यादी महसूल विभागाने तयार केली आहे। त्या तहसीलदारांनी त्याची माहिती घेऊन संबंधितांना नोटिसा बजावल्यात। मार्च 2025 पर्यंत दंडासहित ही रक्कम भरावी असे नोटीसमध्ये सांगण्यात आले। चिपळूण, खेड, दापोली, राजापूरमध्ये गौण खनिज उत्खननाचे सर्वात जास्त प्रकार आहेत, त्यामुळे या भागात सर्वाधिक रॉयल्टी थकीत आहे। उत्खनन करणाऱ्या जिल्ह्यातील 91 जणांकडून 28,04,70,231 रुपये रॉयल्टी थकीत आहे। त्यांना 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्याबाबतचा दुजोरा जिल्हा खनिकर्म विभागाने दिलाय। गुहागर तालुक्यातील साक्री, बुद्रुक आणि रानवी गावाच्या सीमेवर मोठ्या सड्यावरती कातळ शिल्पे आढळून आली आहेत। स्थानिकांच्या पुढाकारातून निसर्ग यात्री संस्था रत्नागिरी यांनी या चित्रांना भेट देऊन त्यांच्यावरील कोरीव रचना, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन ही शिल्पे कातळ शिल्पे आहेत हे निश्चित केले आहे। कोकणामध्ये खडकाळ, डोंगराळ व जांभा दगडावरती कोरलेली कातळ शिल्पे आढळतात। गेल्या काही वर्षापासून तळ कोकण ते दापोलीपर्यंत अशी कातळ शिल्पे आढळून येत असून इतिहासाचा उलगडा करण्यासाठी या शिल्पांचा उपयोग होऊ शकतो असे पर्यावरण प्रेमी सांगत आहेत। अलिबाग पेण मार्गावरील तीनविरा धरणाजवळ दरोडा टाकण्यात आला होता। यामध्ये 1,50,00,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची माहिती पोयनाड पोलिसांना दिली। ही घटना मंगळवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 ते 5 दरम्यान घडली होती। या गुन्ह्यातील 5 आरोपींपैकी 3 आरोपी हे रायगड पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असून 2 आरोपी अलिबागमधील एका सत्ताधारी नेत्याचे अगदी जवळचे असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा सत्ताधारी नेता नेमका कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे। सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने पोलीस देखील दरोडे टाकत असतील तर सामान्य नागरिकांनी सुरक्षेची अपेक्षा कोणाकडून करायची असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे। ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडलेली आहे। आरोपींनी फिर्यादीला स्वस्तात सोनं देतो म्हणून अलिबागला बोलवलं। त्याप्रमाणे फिर्यादी 1.5 करोड रुपये घेऊन आलेला होता। हे जे आरोपी आहेत त्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल पण सहभागी झालेले होते। त्यांनी फिर्यादीला भीती दाखवून जे त्यांच्याकडे जे होतं ते 1.5 करोड रुपये जे आहे हे लुटले आणि घेऊन गेले। आतापर्यंत 4 लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। एक या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे समाधान पिंजारी, त्याचा साथीदार आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल्स असे 4 लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। अजून 2 आरोपी ज्यांनी पैसे घेऊन पळालेले आहेत तर त्याचा आपण तो शोध घेत आहोत। हा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून दरोड्याचा तपास जो आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे। शिवभक्तांचा महासागर लाखो धाडकरी रायगडकडे रवाना होत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर उमरठ येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून उमरठ ते किल्ले रायगड पायी धारातीर्थ यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो धारकरी भगव्या झेंड्यांसह कातिवडे बिरवाडी मार्गे रायगडकडे पायी रवाना झालेत। महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून हजारो शिवभक्त सहभागी होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत 11 फेब्रुवारी रोजी लाखो धारकरी किल्ले रायगडावरती दाखल होऊन किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गडकोटांना अभिवादन करणार आहेत। प्रवासादरम्यान सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोग्याची सुविधा आणि वैद्यकीय पथकांची उपलब्धताही ठेवण्यात आली आहे। ही यात्रा मराठ्यांच्या अस्मितेचे, पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरेल असे रायगड जिल्ह्यात बोलले जात आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कळंबोली जंक्शन जवळील पनवेल एक्झिट पॉइंट नवीन उड्डाण पूल व भूमिगत मार्गाचे बांधकाम या विकास कामांमुळे 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। पोलीस महासंचालकाच्या आदेशानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी ही अधिसूचना जारी केली आहे। उड्डाण पूल आणि भूमिगत मार्गांचे बांधकाम केले जाणार आहे। त्या बांधकामादरम्यान त्या ठिकाणी वाहने जाण्यासाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण करण्याचे विशेष आदेश देण्यात आले आहेत।
त्यामुळे येत्या 11 फेब्रुवारीपासून मुंबई पुणे महामार्गावरील पनवेल एक्झिट पॉइंट पुढील 6 महिन्यासाठी बंद राहणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कामगार आजपासून संपावर जाणार आहेत. समान काम समान वेतन धोरणेप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी समाज समता कामगार संघाच्या वतीने हे काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सफाई कामगार, मलनिस्सारण विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभाग अशा सर्व विभागात जवळपास 8050 कामगार संपावर जाणार आहेत. शवविच्छेदन विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचारी पुढील 2 ते 3 दिवस आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं कामगार संघटनेने सांगितलं आहे. दरम्यान मेलो तरी 72 मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलाय. आमची समान काम समान वेतनची मागणी आहे. कामगारांना ज्या हिशोबाने पगार भेटतो त्या पगारामध्ये कामगारांचं काही होत नाही. तर आमची पण इच्छा आहे की पगार वाढ व्हावी, समान काम समान वेतन मिळावं. कामगारांच्या भल्यासाठीच आमचं सगळं काही चाललेलं आहे. त्यासाठी आम्ही सांगतो की जेवढं लवकरात लवकर होईल तेवढी चर्चा करून आमचं काम मार्गी लागावं. नाही मागण्या झालं तर हे आंदोलन सुरू राहील. उरण पनवेल मार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. उरणमधील जासई उड्डाण पुलावरती दुचाकीचा हा अपघात झाला आहे. अपघातात मोटारसायकलवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिजित भुवड आणि अनिश नायर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत. दुचाकीला ठोकर देऊन वाहन चालक फरार झाला असल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. उरण पोलीस अपघात कसा झाला याबद्दल अधिक तपास करत आहेत. भारत सरकार दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची व्याप्ती वाढली आहे. आज 158 दिव्यांग लाभार्थ्यांना 254 उपकरणे देण्यात आली आहेत. सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार एडीपी योजना अंतर्गत सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार एडीपी योजना अंतर्गत सामाजिक अधिकारिता शिबिरात दिव्यांगांना निशुल्क सहाय्यक उपकरण वितरण करण्यात आले. एलिम्की कंपनीचे अभिलाषा धोत्रे यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग, विविध शासनाच्या विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. या सगळ्या तालुक्यांच्या मध्ये एक मी शिबिर आयोजित केलं होतं प्रत्येक तालुक्याने. त्याच्यामध्ये मग अशा या सर्व दिव्यांग व्यक्ती भगिनींची एक तपासणी झाली. त्यांना नेमकं काय होतं त्याची नोंदणी सुद्धा करावी लागणार होती. ती केली आणि सगळा प्रस्ताव आपण दिल्लीला एलिम्को कंपनीकडे आणि सामाजिक न्याय विभागाकडे पाठवला. वीरेंद्र सिंग नावाचे मंत्री आहेत त्यांनाही मी भेटलो, आमदार साठवले साहेबांना भेटलो, त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. त्यांना निश्चित विनंती केली की आता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एलिम्कोच्या मार्फत आपल्याला जे काही उपकरणं किंवा वैद्यकीय साधनं त्या ठिकाणी द्यायचे आहेत ती ताबडतोब दिली पाहिजे. आणि म्हणूनच गेल्या महिन्यामध्ये माणगावला एक कार्यक्रम केला. खरं तो माणगाव, महाड आणि पोलादपूर असा होता. तर मॅडम मला एक व्हॉट्सअपवरती मेसेज आहे, महाडमधल्या एका व्यक्तीला अजून मिळालं नाही. मी आपल्याला नक्की मला उत्तर देऊ नका, मला फक्त कृती पाहिजे. पुढच्या 8 दिवसामध्ये महाड पोलादपूरमध्ये ज्या व्यक्तींना जे मंजूर झालं होतं ते त्यांच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. जिल्हा प्रशासनामध्ये जे कोण प्रमुख असतील त्यांची आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत ते त्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे. आज रोहा येथे भारत सरकारच्या माध्यमातून एडीपी योजनेअंतर्गत भारत कृत्रिम निगम म्हणजे ऑलिम्कोच्या माध्यमातून माननीय खासदार सुनील तटकरेजी साहेब यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये त्यांनी या दिव्यांगांसाठी एडीपी योजनेअंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या योजनेअंतर्गत ज्या दिव्यांगांना कृत्रिम साहित्याची गरज असते, उदाहरणार्थ कृत्रिम पाय, हात, कॅलिपर, कोबड्या, 3 चाकी सायकल, वॉकर किंवा बॅटरीवाली सायकल यासारखे बरेच साहित्य या योजनेत आपण दिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने खासदार साहेबांनी जो पुढाकार घेतला, या पुढाकाराच्या माध्यमातून 11 जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यामध्ये याचा फायदा झालेला आहे. जवळजवळ 1585 लाभार्थ्यांना लाभ झालेला आहे. याचे बेनिफिशरीज 1585 झालेत आणि 1585 लोकांना जवळजवळ 2447 साहित्य हे दिलं जाणार आहे. याच्यातले 3 तालुके आत्ताच मागच्या 15 दिवसापूर्वी झालेले आहेत. आज 3 तालुके घेतलेले आहेत. राहिलेली तालुके लवकरात लवकर उरकले जाणार आहेत. खरोखरच दिव्यांगांना मदतीचा हात जो लागतो किंवा ज्या दिव्यांगांना आपली
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कृत्रिम साहित्याची गरज असते. आज तटकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने या माझ्या दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ मिळालेला आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.